ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीबीआयने दाखल केलेल्या बेहिशोबी मालमत्तांच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केलेला आहे। अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सीबीआयने दाखल केलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनेही आता गुन्हा दाखल केला आहे। गणेश ठाकूर आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। गणेश, प्रज्ञा, दिनेश बोभाटे यांच्याविरुद्ध 3 आठवड्यांपूर्वी सीबीआयनं इन्कमपेक्षा जास्त संपत्ती मालमत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता आणि बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता। आता ईडीकडे सरळ गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नाहीयेत, ते ECIR दाखल करताना एक ऑफेन्स लागतं इतर एजन्सीचं। सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतरच ईडीनं हे कागदपत्र मागवली सीबीआयकडनं आणि त्या आधारे आज ECIR काल रजिस्टर केला गेलाय आणि यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। कारण सीबीआयच्या केसमध्ये असं म्हटलं गेलंय की दिनेश बोभाटे हे निजी स्वीय सहाय्यक असले तरी ते एका इन्शुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट म्हणून काम करतात, पदावरती आहेत आणि त्यांनी तिथं त्यांचे जे इन्कम आहे त्या इन्कमपेक्षा जास्त त्यांच्याकडे मालमत्ता आहे। 2,60,00,000 रुपयाची जास्त मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता त्यांच्याकडे निष्पन्न झाले म्हणून सीबीआयने गुन्हा दाखल केला होता। हे पैसे कुठून आले याचा तपास आता ईडी करेल आणि म्हणून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार सुरू झाली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते हे सीबीआय, ईडी, EOWच्या रडारवरती आहेत। आता अनिल देसाई जे आणि त्यामध्ये आता अनिल देसाई यांचं सुद्धा नाव समोर आलंय। जसं तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय ते मानले जातात आणि त्यांच्या खासगी सचिवावरती हा गुन्हा दाखल झालाय। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।